सुरुवात करूया आपण फंडामेंटल आयडेंटिटीज पासून. आणि त्याची सुरुवात होते युनिट सर्कल पासून. असं काहीतरी सर्कल घेऊया. युनिट सर्कल म्हणजे ज्याची रेडियस 1 आहे. आणि ओरिजिन आहे ज्याचे कोऑर्डिनेट 0 0 असतात. आणि एक पॉइंट आहे पी, ए कॉमा बी. आणि ओरिजिन पासून पी पर्यंत डिस्टन्स. हे कोणतं सर्कल आहे? युनिट सर्कल, ज्याच्यामध्ये रेडियस आर ची व्हॅल्यू काय असते? 1. आणि आपण इथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार केला होता, आठवत असेल तुम्हाला, काटकोन त्रिकोण. आपण OPM म्हणूया. OPM ट्रायंगलमध्ये एक्स कोऑर्डिनेट ए आहे, वाय कोऑर्डिनेट बी आहे. कोणतं डिस्टन्स ए असणार आणि कोणतं बी असणार सांगा? हे डिस्टन्स काय असणार आहे? ए का बी? हा, याचा एक्स कोऑर्डिनेट ए आहे म्हणून हे डिस्टन्स ए असणार. आणि वाय कोऑर्डिनेट बी आहे म्हणजेच व्हर्टिकल डिस्टन्स काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. आणि मग इथे आपण साइन थिटा आणि कॉस थिटा घेतला होता ट्रायंगलमध्ये. म्हणजे हा जर अँगल थिटा असेल तर अपोजिट साइड आहे थिटाची बी, ॲडजसंट साइड आहे ए, आणि हायपोटेन्युस आर ची व्हॅल्यू आहे 1. का तर रेडियस सर्कलची 1 घेतली, का तर युनिट सर्कल आहे. आणि मग या ठिकाणी साइन थिटा काय मिळेल? साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस म्हणजे बी अपॉन आर. आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? सॉरी, आर ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू बी, म्हणजेच बी इज इक्वल टू साइन थिटा मिळाला. तसंच याच ट्रायंगलमध्ये कॉस थिटा काय येणार? बोर्डवरचं क्लिअर दिसतंय का सगळ्यांना? कॉस थिटा काय मिळेल सांगा? कॉस थिटा काय मिळेल? ॲडजसंट साइड काय आहे? ए. ॲडजसंट साइड ए अपॉन आर. ए अपॉन आर मध्ये आर ची व्हॅल्यू 1 असेल तर ए इज इक्वल टू कॉस थिटा. ए इज इक्वल टू कॉस थिटा. थोडक्यात काय? एक्स कोऑर्डिनेट, या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला? कॉस थिटा. आणि वाय कोऑर्डिनेट बी काय मिळाला? साइन थिटा. एवढं अगोदर लिहून घेत आहे का? नंतर मग इकडे प्रूव्ह करूया आयडेंटिटीज आपल्या. का अगोदर सगळे प्रूव्ह करूया आयडेंटिटीज आणि नंतर लिहिताल सगळं? बर, अगोदर सर्कल तयार करा, ट्रायंगल त्याच्यामध्ये फॉर्म करा. पी पॉईंट घ्या ज्याचा एक्स कोऑर्डिनेट. शक्यतो आपण अगोदर काय करायचो? एक्स आणि वाय कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय घ्यायचो. आता आपण थोडासा बदल केलाय, ए कॉमा बी घेतलाय. एवढाच फरक आहे. बाकी तुम्हाला मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स असतो, इथे ए असेल. व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजेच त्या पॉईंटचं एक्स ॲक्सिस पासूनचं आणि वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स. एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स बी असेल व्हर्टिकल डिस्टन्स, आणि वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स ए असेल. हे लिहून घ्या. आणि त्याच्यावरून आपल्याला ए आणि बी मिळतोय. ए मिळाला कॉस थिटा म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट मिळाला कॉस थिटा, आणि वाय कोऑर्डिनेट मिळाला साइन थिटा. शक्यतो सर्कल ड्रॉ करण्यासाठी एखादा कॉइन खूप लहान होईल,
दुसरं काय असेल, बांगडी असेल, एखादं टोपण असेल. टोपण म्हणजे छोट्या बॉटलचं नाही, मोठी बॉटल एखादी असेल तर त्याचं टोपण बघा. सर्कल काढायला इझी जाईल, नाहीतर मग ते कंपास घेऊन ते सगळं वेळ जाणार. तसं आपल्याला आता जास्त काढायचेच नाहीत सर्कल. झालं का? हो सर. हो सर. ठीक आहे. डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? डिस्टन्स फॉर्म्युला समजा एक पॉईंट ए आहे x1 y1 हा पॉईंट आहे आणि दुसरा बी पॉईंट आहे x2 y2. तर यांच्यामधलं डिस्टन्स ए बी फाइंड करायचं फॉर्म्युला काय? दोन पॉईंटमधलं डिस्टन्स 10वीमध्ये वगैरे झालं असेल, 11वीत पण आपण 11th पण घेतलं आहे लास्ट सेमिस्टरमध्ये. x1 y1 आणि x2 y2 असे दोन पॉईंट आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट माहिती आहे तुम्हाला. त्यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड करायचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स फॉर्म्युला आपण म्हणतो, आठवत आहे का? आता आठवेल का? स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. कोणतं डिस्टन्स? 1 आहे. या डायग्राममध्ये ओ आणि पी मधलं डिस्टन्स किती आहे? 1 आहे. म्हणजे लेंथ ओ पी म्हणूया आपण. ओ पी इज इक्वल टू किती? 1 आहे. सांगा फॉर्म्युला काय येणार? ओ चे कोऑर्डिनेट काय आहेत? 0 0. पी चे कोऑर्डिनेट काय आहेत? a, b. ओपी डिस्टन्स किती आहे? 1 आहे. आणि ओपी साठी फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला ए बी साठी वापरला. ए चे कोऑर्डिनेट होते x1 y1 x2 y2. फॉर्म्युला काय आला? स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. याच्या ऐवजी ए आणि बी पॉईंटच्या ऐवजी इथे ओ आणि पी पॉईंट आहेत, ज्यांचे कोऑर्डिनेट आपल्याला ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय आहेत? 0 0 आणि पी चे कोऑर्डिनेट काय आहेत? a, b. तर यांच्यामधलं डिस्टन्स काय येणार सांगा? a मायनस स्क्वेअर रूटमध्ये हा चालेल. स्क्वेअर रूटमध्ये एक्स कोऑर्डिनेटच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर किंवा वजाबाकीचा वर्ग काय येणार? a मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेटची वजाबाकी b मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे? 1 आहे. मी काय करतो? दोन्ही बाजूचा किंवा स्क्वेअर रूटमध्ये काय येणार? a मायनस 0 इज a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 1. दोन्ही बाजूचे स्क्वेअर केले तर स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? 1. आता या आयडेंटिटी, ही ॲक्च्युली आयडेंटिटी आहे. कशी? तर a ची व्हॅल्यू काय? कॉस थिटा आणि b काय आहे? साइन थिटा. या किमती फक्त इथे टाकायच्यात. काय येणार बघा? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. फर्स्ट आयडेंटिटी प्रूव्ह झालेली, कळाली का? एकला समजली का? लिहून घ्या. त्याच्या अगोदर एक काम करूया, 1 मिनिट लक्ष द्या. हे आयडेंटिटी प्रूव्ह थोड्या वेळाने करूया किंवा थोड्या वेळाने लिहा. ते आपल्या पी चे कोऑर्डिनेट काय होते? a, b. ओपीने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल किती होता? थिटा. बरोबर. तर मग एक्स कोऑर्डिनेट काय आला? कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट आला काय आला? साइन थिटा. आता याच्यामध्ये समजा मी हा ओपी खाली घेतला आणि तो पी पॉईंट इथे असेल, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर इथे पॉईंट असेल, तर अँगल किती असणार? हा ओपीचा एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल जो थिटा आहे तो किती असणार? हा पॉईंट खाली घेतल्यावर तुम्हाला बोलला नाही तर कंटाळा येणार आहे. तुम्ही बघत बसू नका, माईक चालू करा आणि रिप्लाय द्या. ओपी मी अँगल कमी कमी करतोय. बापरे, तुमचा प्रॉब्लेम आहे सिद्धी रिद्धी. तुमचा माईक
काय करतोय, माझा आवाज परत रिफ्लेक्ट करतोय. हां, परत पी पॉईंट मी खाली घेतला, इथे घेतलं, तर मग हा अँगल किती येणार आहे थिटा? मी बोलत नाही, बोला. थिटाची व्हॅल्यू किती येणार? पी पॉईंट इथं खाली असेल तर 0, म्हणजे इथे 0 असणार आहे. थिटा किती असणार आहे? 0 डिग्री. आणि इथे किती असणार आहे? हा पॉईंट इथे असेल तर 90 डिग्री. आणि हा पॉईंट असा फिरून इथपर्यंत आला तर 180 डिग्री किंवा पाय रेडियन. आणि इथे घेतला तर 270 डिग्री. आणि परत इथे एक रोटेशन पूर्ण झालं तर 360 डिग्री. हे का परत बघतोय आपण? तर याचे एक्स कोऑर्डिनेट काय येणार? तर ओरिजिन पासून किती डिस्टन्स वरती हा पॉईंट आहे? 1 युनिट डिस्टन्स वरती. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर आहे, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे? 1. आणि वाय कोऑर्डिनेट काय येतो? 0. आणि याचा एक्स कोऑर्डिनेट काय? -1, 0. आणि याच्यावरून आपल्याला कशाची व्हॅल्यू समजते? ही 1 कशाची व्हॅल्यू? इथे पाहिलं आपण, अँगल थिटा असेल तर एक्स कोऑर्डिनेट काय असतो? कॉस थिटा. आणि वाय कोऑर्डिनेट काय असतो? साइन थिटा. म्हणजे हा 1 कशाची व्हॅल्यू येणार आहे? कॉस 0. आणि कारण इथे अँगल किती आहे? थिटाच्या ऐवजी 0 आहे. आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे? साइन 0. म्हणजेच हे दोन्ही कंपेअर केले तर 1 कशाची व्हॅल्यू येणार? कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आणि साइन 0 ची व्हॅल्यू 0. हे आपण अगोदर पाहिलं होतं, परत एकदा रिवाइज करतोय. तसंच याचे कोऑर्डिनेट काय आहेत? -1, 0. आणि मग कंपेअर केलं, इथं अँगल किती आहे? 180 डिग्री, म्हणजेच पाय रेडियन. 180 न लिहिता मी पायच्या फॉर्ममध्ये रेडियनमध्ये लिहितो. एक्स कोऑर्डिनेट काय येणार? कॉस पाय. आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार? साइन पाय. सांगा कॉस पायची व्हॅल्यू काय येईल? -1. एक्झाम्पल सॉल्व करताना आपण क्लासमध्ये एक्झाम्पल सॉल्व करत होतो त्यावेळेस परत हे कन्फ्युजन होतच होतं. एवढ्या वेळा झालेलं आहे आपलं, तरीसुद्धा तुमचं कन्फ्युजन होत आहे. पटकन सांगताच येत नाही कॉस पायची व्हॅल्यू -1 आहे का 0 आहे का 1 आहे. हे कन्फ्युजन एवढ्यासाठी होतंय की परत बघताना आपण कंटाळा करतोय. हे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. आणि साइन पाय म्हणजे साइन 180 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. साइन पायची व्हॅल्यू काय येणार? 0. तसंच इथे सांगा, याचे कोऑर्डिनेट काय असतात? वाय ॲक्सिस वरती पॉझिटिव्ह साईडला हे डिस्टन्स 1 युनिट आहे. आणि वाय ॲक्सिस वरती एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट 0 येणार, याचा पण एक्स कोऑर्डिनेट 0 येणार. वाय कोऑर्डिनेट मात्र इकडे 1 युनिट वरती +1 येणार आणि खाली -1 येणार. आणि मग याचं कंपॅरिझन केल्यानंतर ही कशाची व्हॅल्यू? रेडियनमध्ये इथे π/2 आहे आणि इथे 3π/2 आहे. तर मग 0 कशाची व्हॅल्यू? कॉस π/2 ची. आणि 1 कशाची व्हॅल्यू? साइन π/2. म्हणजेच या दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला कॉस 90 ची व्हॅल्यू किती येते? 0. आणि साइन 90 ची व्हॅल्यू किती येते? 1. एक्स कोऑर्डिनेट कंपेअर करा, वाय कोऑर्डिनेट कंपेअर करा. तसंच इथे 0 कशाची व्हॅल्यू? 270चा कॉस. आणि साइन 270 ची व्हॅल्यू किती? -1. म्हणजेच कॉस ऑफ 3π/2. काही ठिकाणी रेडियनमध्ये लिहितोय, काही ठिकाणी डिग्रीमध्ये. समजतंय का? बघा, कॉस ऑफ 3π/2 ची व्हॅल्यू किती येणार? 0 का -1? 0 येणार. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कॉस असतो. आणि -1 कशाची व्हॅल्यू येणार? साइन 3π/2 इज इक्वल टू -1. आपण क्लासरूममध्ये ज्यावेळेस हे एक्झाम्पल सॉल्व करत होतो त्यावेळेस परत ज्यावेळेस या व्हॅल्यू लागत होत्या त्यावेळेस तुमच्या या लक्षात येत नव्हत्या किंवा पटकन सांगता येत नव्हतं. याचं कारण म्हणजे तुम्ही थोडंसं कुठेतरी निग्लेक्ट करताय, या गोष्टीला दुर्लक्ष करताय. तर या व्हॅल्यू आणि हे सर्कल लिहायचंच आहे आपल्याला परत एकदा. ठीक आहे. आता आपण आयडेंटिटीजकडे येऊया. पहिली आयडेंटिटी ही प्रूव्ह केली. अगोदर हे लिहून घेणार आहे, हे आयडेंटिटी प्रूव्ह करणार आहे का पुढची आयडेंटिटी याच्यावरूनच बघूया कशी येते. चालेल, अगोदर हे लिहून घ्या तुम्हाला वाटतंय तसं. शक्यतो तुम्ही भरपूर वेळा लिहिलं असेल, हे परत एकदा लिहायला हरकत नाही, त्या कारणाने लक्षात राहील. आणि मग आता हे लास्ट टाइम आहे, हे परत मी पण सांगणार नाही आणि तुम्ही पण विचारायची
वेळ नाही आली पाहिजे. हे कॉस 0ची व्हॅल्यू, साइन 0ची व्हॅल्यू, 90, 180, 270 किंवा 360 असे एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे अँगल असतील तर त्यांच्या साइन कॉसच्या व्हॅल्यू परत आपल्याला विचारायची गरज नाही पडली पाहिजे. एकदाच व्यवस्थित लिहून घ्या, त्याच फिगरमध्ये लिहिलं तर चालेल, सुटसुटीत लिहा फक्त. आणि मग डिस्टन्स ओपी घ्या. डिस्टन्स फॉर्म्युला लिहा पाहिजे तर हा जो आपण वरती इथे यूज केलेला आहे तो डिस्टन्स फॉर्म्युला बाजूला कुठेतरी लिहून घेतलं तर चालेल. आणि मग फर्स्ट आयडेंटिटी इथे मिळेल, त्याच्यावरून काही रिझल्ट येतात ते बघूया. अजमेरा तुम्ही अटेंड करणारच आहे का क्लास व्हिडिओ बंद ठेवून? दोन्हीपैकी एक करा. एक तर व्हिडिओ चालू करा, नाहीतर मग व्हिडिओ चालू करायला काय प्रॉब्लेम आहे? अपूर्वा मालुसरे, व्हिडिओ ऑन ठेवून क्लास करा म्हणजे तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही. मध्येच व्हिडिओ बंद आहे म्हणल्यानंतर इच्छा होते चला जेवण करून घेऊ, हे असं काही मनात नाही आलं पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ चालूच ठेवायचा. ठीक आहे, याच्यापासून मिळणारे काही रिझल्ट आहेत ते बघूया. पहिला रिझल्ट तर तुम्हाला माहीत आहे. याच्यावरून मिळणारा अजून एक रिझल्ट कोणता, तर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा किंवा साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. याच्यावरून काही रिझल्ट मिळतात, अजून रिमार्कमध्ये घेता येतील. पण हे सर्कलमधले सगळे अँगल आणि त्यांच्या साइन कॉसच्या व्हॅल्यू झाल्या असतील तर सांगा. हे मला क्लिअर करावं लागेल, पुसावं लागेल, कारण पुढचे जे काही प्रूव्ह करायचे रिझल्ट ते आपल्याला जागा लागणार आहे जरा जास्त. झालं हे लिहून सगळ्यांचं? हे झालंय सगळ्यांचं फंडामेंटल आयडेंटिटीज. महत्त्वाचं कन्क्लुजन काय याच्यावरून, खूप महत्त्वाचं आहे जे तुम्हाला माहीत आहे पण लक्षात राहत नाही, की 1 0 म्हणजे कॉस 0ची व्हॅल्यू 1, साइन 0ची व्हॅल्यू 0. -1 0 म्हणजे कॉस पायची व्हॅल्यू -1, साइन पायची व्हॅल्यू 0. 0 1 म्हणजे कॉस π/2 0, साइन π/2 1. आणि 0 -1 म्हणजे कॉस 3π/2 0, साइन 3π/2 -1. असे आपल्याला 0, π/2, π, 3π/2 आणि 2π यांच्या साइन कॉसच्या व्हॅल्यू मिळतात. आता ही जी आयडेंटिटी आहे साइन कॉसवाली, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 किंवा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, याच्यावरून काही छोटेसे रिझल्ट आहेत. ते लक्षात येत आहेत का बघा, ज्याच्याकडे आपण शक्यतो लक्ष देत नाही. आणि प्रूव्ह करायला आपण जे एक्झाम्पल घेणार आहे तिथे लागणार आहेत आपल्याला. बघा, ही फर्स्ट
इथे घेतो, दोन्ही सुद्धा घेऊया. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. 1 म्हणजे 1चा स्क्वेअर 1 असतो, इथे पण 1चा स्क्वेअर 1, दोन्ही एका वेळेसच बघूया. बघा लक्षात आहे का. आता इथे कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे दोन फॅक्टर कोणते, कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फर्स्ट फॅक्टर काय असतो, ए मायनस बी, आणि दुसरा फॅक्टर काय असतो, ए प्लस बी. बरोबर आहे का, जागेत का सगळे. हा फॉर्म्युला वापरून मला सांगा याचे फॅक्टर काय मिळणार, 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटाचे. पटकन 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा. 1 प्लस साइन थिटा एक फॅक्टर आला, दोन फॅक्टर आले. तसा इथे काय येणार, इथे साइन स्क्वेअर थिटाचे फॅक्टर काय, साइन थिटा इंटू साइन थिटा, आणि राईट साईडला काय येणार सांगा. फक्त तुमचा माईक चालू होता का, तुम्ही बोलायला इच्छुक आहे का. 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा. सगळे बोलतायत का. बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रमाणे 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा. ठीक आहे, हे असे फॅक्टर येत आहेत. आता काय करूया, हा कॉस थिटा एक जो आहे फॅक्टर इकडे डिवाइड करूया, आणि कोणताही तुम्हाला आवडीचा फॅक्टर त्यात मधला मायनसचा किंवा प्लसचा इकडे घेऊया. म्हणजे कॉस थिटा डिवायडेड बाय इकडचा समजा प्लसचा इकडे घेतला 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू रिझल्ट काय मिळणार, 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय हा एक फॅक्टर इकडे डिवाइड केला, म्हणजे एक रिलेशन मिळालं तुम्हाला साइन कॉसचं. किंवा अजून एक बघूया, कॉस थिटा अपॉन हा 1 प्लस साइन थिटा इकडे डिवाइड केला होता, याच्याऐवजी हा फॅक्टर इकडे घेतला 1 मायनस साइन थिटा, तर काय येणार आहे, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू काय येईल राईट साईडला सांगा. जर 1 मायनस साइन थिटा लेफ्टला डिवाइड केला तर राईटच्या टर्म काय येतील, एक कॉस तिकडे डिवाइड केल्यानंतर, म्हणजेच कुणाच्या इक्वल असेल, 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. 1 मायनस साइन थिटा इथे एक फॅक्टर घेतला तर राईटला राहणार आहे 1 प्लस साइन थिटा, आणि एक फॅक्टर कॉस थिटा इकडे डिवाइड केला. म्हणजे तुम्हाला लक्षात राहील का याची गॅरंटी कमी आहे, पण लिहिल्यानंतर नक्की समजेल की अशा पद्धतीनं रिलेशन येतात. आणि हेच नाही, फक्त याचा रेसिप्रोकल पण आपल्याला इक्वल घेता येतो. म्हणजेच मला 1 प्लस साइन थिटा वरती पाहिजे आहे, हाच रिझल्ट मला उलटा लिहिता येतो. कसा येणार सांगा, याचा रेसिप्रोकल दोन्ही साईडचा 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू राईट साईडला सुद्धा रेसिप्रोकल करायचा, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. बरोबर. ते पहिलं इक्वेशन कसं आलं हे, अरे तू सांगितलं ना कॉस थिटा इथेच ठेवला आणि 1 प्लस साइन इकडे डिवाइड केला. तुम्हीच सांगितलं का नाही सांगितलं. हे कॉस स्क्वेअर थिटाचे फॅक्टर काय, कॉस थिटा इंटू कॉस थिटा, त्याच्यामधला एक कॉस थिटा इथेच ठेवला आणि यातला कोणता फॅक्टर इकडे डिवाइड केला, प्लसवाला. 1 प्लस साइन थिटा इकडे डिवाइड केला, म्हणजे इकडे कोणता फॅक्टर राहणार आहे, 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय काय आहे, हा कॉस थिटा. इकडे दोन फॅक्टर आहेत कॉसचे, त्यातला एक फॅक्टर तिथेच ठेवला आणि एक इकडे डिवाइड केला. कळालं का. हा, जे बोलत नाही त्यांचं लक्ष लागतंय का, त्यांना कळतंय का काय चाललंय. गंमत काय बघा, गंमत म्हणजे काय माहितीये, हे जे आहेत ना हे प्रूफ आहेत, बऱ्याच एक्झाम्पलचे प्रूफ आहेत. परत एकदा एक इथे काय होतं सांग, मला जरा जागा लागणार आहे पुढे, त्यामुळे मी इथे घेतलं. कॉस थिटा आहे ते ठेवला डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा, वरती काय आहे 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय काय कॉस थिटा. आणि हे कधी आलं, हे प्रूफ कधी आलं, ज्यावेळेस एक कॉस तिथेच ठेवला, हा कॉस इकडे डिवाइड केला आणि प्लसचा फॅक्टर इकडे डिवाइड केला, मायनसचा फॅक्टर तिथेच ठेवला. आणि हे प्रूफ कधी आलं,
ज्यावेळेस प्लसचा फॅक्टर इथे डिवाइड न करता मायनसचा 1 मायनस साइन थिटा डिवाइड केला आणि कोणता फॅक्टर इथे राहणार 1 प्लस साइन थिटा आणि कॉस थिटा इकडे डिवाइड केला आणि हे प्रूफ कधी आलं, या दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतला. याच्याऐवजी याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर शेवटचा प्रूफ काय मिळेल सांगा, याचा रेसिप्रोकल 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू cos theta upon 1 plus sin theta. 1 प्लस साइन थिटा. बघा लक्ष द्या. आता तुम्हाला हे माहिती आहे का, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल तर थिअरम ऑफ इक्वेलिटी अशी काहीतरी नाव आहे. 8वी 9वी 10वी कुठं तरी कधीतरी असं पाहिलेलं आहे की ह्याचीच व्हॅल्यू कुणाच्या इक्वल असते तर ए प्लस सी डिवायडेड बाय म्हणजे अंशाची बेरीज न्यूमरेटरची ॲडिशन डिवायडेड बाय बी प्लस डीच्या इक्वल असते आणि याचीच व्हॅल्यू कुणाच्या इक्वल असते, या दोघांची सबट्रॅक्शन ए मायनस सी डिवायडेड बाय बी मायनस डीच्या इक्वल असते. शक्यतो हे ॲडिशनचं तर नक्कीच आपण पाहिलेलं आहे. असलं काय आठवतंय का, न्यूमरेटरचे ॲडिशन किंवा तुमच्या लक्षात नाही आहे असं समजूया आणि आपण एक रिझल्टच घेऊया, प्रूव्ह करूया. 3/2 ची व्हॅल्यू कुणाच्या इक्वल असते, 6/4 च्या इक्वल असते का नसते, असते. का तर याला 2 ने डिवाइड केल्यावर 3/2 येते. आता हा रूल थेरम ऑफ इक्वेलिटी असं काहीतरी म्हणतात, कन्फर्म करा नंतर. पण रूल काय आहे तर न्यूमरेटरची ॲडिशन डिवाइड बाय डिनॉमिनेटरची ॲडिशन केली तरी ती व्हॅल्यू याच्याच इक्वल येते. आता 3 + 6 किती येणार आणि 2 + 4 किती येणार, 9/6. आता सांगा 9/6 पण 3/2 च्या इक्वलच आहे का, आहे. कितीने डिवाइड केल्यावर 3 3 9 3 2 6 म्हणजे याला 3 ने डिवाइड केलं तर 3/2 येणार आहे, याला 2 ने डिवाइड केलं तर 3/2 येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे दोन रेशो इक्वल असतील तर त्यांची ॲडिशनचा रेशो पण त्याच्या इक्वल असतो. किंवा आपण सबट्रॅक्शन करून बघूया इक्वल येते का. सबट्रॅक्शन म्हणजे काय करायचं, 3 - 6 डिवायडेड बाय 2 - 4. 3 - 6 किती -3 डिवाइड बाय 2 - 4 किती -2. मायनस मायनस कॅन्सल झाले म्हणजेच काय आलं, परत एकदा 3/2 आलं. रेशो ऑफ इक्वेलिटी असं काहीतरी आहे, इक्वल रेशो इक्वल थेरम काहीतरी आहे, मला नाव आठवत नाही. तुम्हाला आठवलं काय हे थेरम, बर. समजा नाही आठवला तरी आपल्याला काय करायचं माहिती आहे, या ठिकाणी तो थेरम वापरायचा आहे. सांगा काय येणार, याची व्हॅल्यू कुणाच्या इक्वल येणार, इक्वल टू न्यूमरेटरची ॲडिशन बिंदास म्हणजेच काय कॉस थिटा प्लस 1 मायनस साइन थिटा. तुम्हाला माहिती आहे एक 11वी मध्ये तुम्हाला एक्झाममध्ये प्रूव्ह करायला विचारतात. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये सांगा काय येणार, 1 प्लस साइन थिटा प्लस कॉस थिटा. ठीक आहे. तुम्हाला काय प्रूव्ह करायला विचारतात तर हे सगळं प्रूव्ह करायला विचारतात आणि मग याची सुरुवात कुठून होणार तर तुम्ही sin स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 घेणार, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणणार. कॉस स्क्वेअरचे दोन फॅक्टर कॉस थिटा इंटू कॉस थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअरचे 1 मायनस साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा आणि मग हा खेळ सगळा करणार आणि मग यांची दोघांची ॲडिशन म्हणजे तिसरं. किंवा हीच व्हॅल्यू कुणाच्या इक्वल येणार, दोघांची सबट्रॅक्शन करून. मग याच्यातनं हे सबट्रॅक्ट करा किंवा याच्यातनं हे सबट्रॅक्ट करा. प्रूव्ह काय करायला विचारलंय त्यानुसार ठरवायचं कशामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे. जर प्रूव्ह करायला विचारला असेल त्याच्यामध्ये जर न्यूमरेटरमध्ये कॉस थिटा असेल पण तो मायनस कॉस थिटा असेल तर काय करणार तुम्ही, राईट साईडमधून लेफ्ट साईड सबट्रॅक्ट करणार. एवढंच लक्षात ठेवायचं की न्यूमरेटरमध्ये किंवा अंशामध्ये जर राईट साईडमधून लेफ्ट साईड सबट्रॅक्ट करत असेल तर डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा राईटमधूनच लेफ्ट सबट्रॅक्ट करायचे. ॲडिशनचा विषय नाही आहे, ॲडिशन कसेही केले तरी चालते, फरक पडत नाही. 2 + 3 आणि 3 + 2 सेम असतं पण 2 - 3 आणि 3 - 2 बदलतं. म्हणून सबट्रॅक्शन करताना तेवढी काळजी घ्यायची. मी फक्त ॲडिशनचं हे इक्वल घेतला आणि जसा हा हे एक प्रूफ आहे तसं अजून एक प्रूफ याच्यावरून काय येईल सांगा, इक्वल टू कॉस थिटा प्लस 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा प्लस कॉस थिटा. आता हा रिझल्ट आणि हा रिझल्ट वेगळा आहे का सेम आहे, एकदा बघून सांगा मला. सेम दिसतोय का वेगळा दिसतोय, तर वेगळा आहे, फक्त चिन्हांचा खेळ आहे.
काही ठिकाणी मायनस आहे, काही ठिकाणी प्लस आहे, थोडंसं एक चिन्ह बदललं की सगळं बदलत आहे. कळतंय? काय प्रूव्ह करायचं त्याच्यावरून मग काय करायचं ते ठरवायचं. आणि मग यांची ॲडिशन केली तर काय मिळेल? तर हेच मिळेल, फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये असेल, डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये असेल. काय येईल इथे? 1 प्लस साइन थीटा प्लस कॉस थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा प्लस 1 मायनस साइन थीटा. ठीक आहे. तुम्ही जर CBSEचे किंवा महाराष्ट्र बोर्डचे मिसिलिनियस मधले एक्सरसाइज बघितले असतील, ट्रिग्नोमेट्री मधले, कुठेतरी असे क्वेश्चन मिळतील की हे शो दॅट दिस इज इक्वल टू दिट, आणि मग हे बघूनच भीती वाटते, ही एवढं मोठं कुठनं आणायचं, कसं आणायचं, आपण तर आयडेंटिटी बघितलेल्या नसतात. पण सिम्पल आहे, एवढीशावरून हे सगळं तयार होत आहे. आणि आपण बोर्डला तसे क्वेश्चन कमी आहेत, मिसिलिनियसमध्ये असतील, एक्सरसाइजमध्ये नाही आहेत. सॉल्व एक्झाम्पलमध्ये आपण हे क्वेश्चन बघितले नाहीत. आणि RD शर्मामध्ये पण एवढं डिटेलमध्ये दिलं नाही. डायरेक्ट एखादा क्वेश्चन दिलेला असेल एक प्रूव्ह करायला, पण एक प्रूफ नाही बघायचं, आपल्याला सगळे येणारे प्रूफ बघायचे. कळाले का? 4 प्रूफ. शेवटचा प्रूफ सांग काय येईल? 1 मायनस साइन थीटा प्लस कॉस थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा प्लस 1 प्लस साइन थीटा. जास्त फरक नसेल, वरती जे प्रूव्ह केलेलं आहे त्याचाच रेसिप्रोकल येणार आहे, वेगळा रिझल्ट असं काही येणार नाहीये. ठीक आहे. हे झाले साइन कॉस मधले रिझल्ट. असेच प्रूफ इथे मिळतील का वेगळे मिळतील सांगा? ही आयडेंटिटी सॉल्व केली तर असेच मिळतील का वेगळे मिळतील? फक्त एका शब्दात प्रश्न उत्तर आहे की सेम मिळेल, वेगळं मिळेल, काय तुम्हाला वाटतंय? थोडंसं कारण काय आहे, हे 1 मायनस साइन आहे फॅक्टर. 1 मायनस साइन 1 प्लस साइन आहे. इथला फॅक्टर काय आहे? 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस आणि 1 प्लस कॉस. थोडाफार ऍडजस्ट करून तेच येणार आहे, पण नक्की तेच येत आहे का वेगळं येत आहे बघूया एकदा करून. सांगा पहिला रेशो काय येणार? आता तुम्हाला समजलेलं आहे. पहिला रेशो काय घेऊया? तर साइन थीटा डिवायडेड बाय आपण 1 प्लस कॉस डिवाइड केला इज इक्वल टू, इकडे कोणता राहणार फॅक्टर? 1 मायनस कॉस थिटा राहणार, आणि डिवायडेड बाय एक फॅक्टर साइन थिटा. लगेच यांची ऍडिशन पण करूया. काय येईल? इक्वल टू साइन थिटा प्लस 1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस थिटा प्लस साइन थिटा. बरोबर आहे. आता सांगा हा बाकीच्यांना सगळ्यांना ब्लर दिसते का एकालाच ब्लर दिसते? बरं आता क्लिअर दिसेल. आता झालं का? हा ब्लर दिसतंय अजून सगळ्यांना? हो. एकच मिनिट. आता दिसतंय का? आता मला सांगा, हा रिझल्ट इकडे कुठे प्रूव्ह केलाय का आपण? सेम रिझल्ट एक बघूया. जर आला असेल याच्यामध्ये कुठे, तर मग बाकीचं नको प्रूव्ह करायला. आलाय का असा? नीट बघून सांगा, व्यवस्थित बघून सांगा. सर आम्हाला नाही दिसत आहे. दिसतंय मला पण. बापरे, काय करायचं आता? नाही सर, तसा रिझल्ट नाहीये तिकडच्या साईडला. बाकीच्यांना दिसतंय का? कोणाला एकाला पण क्लिअर दिसत नाही का? एवढ्या वेळ दिसत होतं का ते पण सांगा. सर मला क्लिअर दिसतंय, फक्त थोडं फार ब्लर दिसतंय नॉर्मली. बर, मला पण क्लिअर दिसतंय, दोघांना क्लिअर दिसतंय. म्हणजे मी लेफ्ट व्हायची गरज नाही. एकदा तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन करा, एकदा फरक पडतोय का बघूया. तुमच्यातले किती जण मोबाईलवरती जॉईन होत आहेत? सॉरी, PC किंवा लॅपटॉपवर जॉईन होणारं कोण आहे का? PC किंवा लॅपटॉपवरती जॉईन होणारं? बर, तुम्ही जॉईन होताना ना
तुमची व्हिडिओ क्वालिटी, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये जायचं. तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ क्वालिटीचा एक ऑप्शन असतो कॅमेऱ्यामध्ये. हो सर. त्याच्यामध्ये ना रिझोल्युशन कमी ठेवायचं. कमी रेझोल्युशन जर तुम्ही ठेवलं, सगळ्यांनी व्हिडिओ क्वालिटीचं रिझोल्युशन कमी ठेवलं, जास्तीत जास्त चांगलं रिझोल्युशनचा कॅमेरा कुठला, तर हायेस्ट रिझोल्युशन बऱ्यापैकी 1080 पिक्सेल, हे 1080. त्यापेक्षा कमी म्हणजे 720. बऱ्यापैकी चांगलं दिसणारं म्हणजे 480 पण चालतं. याच्यापेक्षा कमी ठेवायचं 360 पिक्सेल. तुमचं व्हिडिओ क्वालिटी 360 असेल तर बास झाली. एवढी तुम्ही आहे का नाही एवढंच दिसलं पाहिजे, क्लिअर दिसायची गरज नाही. त्यामुळं काय होईल, तुमचा डेटा कमी वापरला जाईल. आणि सगळ्यांचा डेटा ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळेस मोबाईल वापरता, सगळ्यांचे व्हिडिओ चालू असतात, तर सगळ्यांच्या व्हिडिओसाठी पण थोडा डेटा जातो. त्यामुळं मग ती क्वालिटी अजून कॉम्प्रोमाइज होते, म्हणजे तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो तुमची व्हिडिओ क्वालिटी नंतर, आता सेटिंगमध्ये जायची गरज नाही. सेटिंगमध्ये जाऊन प्रयत्न करा की कॅमेऱ्यामध्ये जाऊन चेंज करा. आणि बहुतेक तिथं जर चेंज केलं कॅमेऱ्यामध्ये, तर मग ज्यावेळेस तुम्ही गुगल मीट किंवा झूम वापरता, तिथे पण व्हिडिओ क्वालिटी तीच घेतो. म्हणजे तिथे तुम्ही 360 पिक्सेल सेट केलं असेल, तर मग गुगल मीटमध्ये आल्यानंतर सुद्धा तुमची कॅमेऱ्याची क्वालिटी तेवढीच घेणार. आणि जर चांगली ठेवली कॅमेऱ्याची क्वालिटी, जशी मी ठेवलेली आहे, मी माझी कॅमेऱ्याची क्वालिटी किती ठेवली आहे तर 1080, मग तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला दिसणार. मी जर या क्वालिटीचं ठेवला तर तुम्हाला बोर्डवरचं क्लिअर दिसणार नाही. ॲक्च्युली माझा कॅमेरा या क्वालिटीचा आहे, पण सिस्टीम एवढी अपडेटेड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला या क्वालिटीने बघायला लागतं. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला या क्वालिटीमध्ये दिसेल, त्यावेळेस काहीच प्रॉब्लेम येणार नाही. थोडे दिवस त्यासाठी थांबावं लागेल. आता मग जे लेफ्ट होऊन परत जॉईन झालेत त्यांना क्लिअर दिसतंय का? अजून नाही दिसत आहे. आता काय करायचं सांगा. कोणाला क्लिअर दिसतंय? दोघं तिघं आहेत, क्लिअर दिसतंय त्यांना. काय करूया, जाऊया का पुढे? ज्यांना दिसत नाही त्यांना कसं काय पुढे जायचं, प्रॉब्लेमच आहे. एक काम करूया, सगळ्यांचे व्हिडिओ बंद करा. सगळ्यांचे व्हिडिओ बंद करा आणि सगळे एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन करा. सगळे अरे व्हिडिओ बंदच ठेवा. जॉईन करताना पण व्हिडिओ बंदच ठेवा. सगळ्यांचे व्हिडिओ बंदच असू दे. लेफ्ट होऊन जॉईन करा आणि व्हिडिओ बंद ठेवा. जॉईन करतानाच व्हिडिओ बंद ठेवा. आणि आपल्याला हे बघायचं आहे की सगळ्यांचे व्हिडिओ बंद असल्यानंतर तुम्हाला क्लिअर दिसतंय का? का अजून नाही दिसत आहे क्लिअर? परत सांगा. क्लिअर दिसतंय. बापरे, म्हणजे काय होतंय माहितीये, ते बाकीच्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ना, त्याच्यासाठी डेटा वापरला जातोय आणि जे बघायला पाहिजे त्याच्यासाठी डेटा शिल्लक राहत नाही. का तर रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर रेंज चांगली असेल, तुम्हाला जर इंटरनेट स्पीड चांगला असेल, तर मग सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असताना पण तुम्हाला क्लिअर दिसेल. आता हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं मग ठीक आहे, ज्या वेळेस क्लिअर दिसणार नाही असं म्हणताय ना, त्यावेळेस आपण व्हिडिओ सगळ्यांचे बंद करून मग बघूया. ठीक आहे अंजली, तुम्हाला क्लिअर दिसतंय का हे? हो सर. ठीक आहे, चालेल. तुमची व्हिडिओची क्वालिटी अंजली किती ठेवलेली आहे? का नाही बघितलं ते कॅमेऱ्यामध्ये? नाही. बरं, ती कमीच असणार आहे. ॲक्च्युली ती कमी असलेली चांगली आहे. म्हणजे तुमची क्वालिटी कमी असलेली चांगली आहे. त्यामुळे तुमचा डेटा कमी वापरला जातोय सेंड रिझोल्युशनसाठी, म्हणजे व्हिडिओ सेंड करायसाठी. आणि तुम्हाला जो रिसीव्ह होणार आहे, म्हणजे माझी व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला चांगली दिसेल. ठीक आहे. बाकीच्यांना कोणाला काय प्रॉब्लेम आहे का आता वाचायला? मला सांगा, हे जे प्रूव्ह केलेलं आहे तसं प्रूफ इथे आहे का?
इकडे कुठे नाही सर. नाहीये. हे ऍक्च्युली तुमच्या अगोदर लक्षात यायला पाहिजे होतं, कारण इथे जो फॅक्टर आहे सगळ्या प्रूफमध्ये कोणता फॅक्टर आहे, एक तर 1 मायनस साइन थिटा आहे किंवा 1 प्लस साइन थिटा आहे. 1 मायनस कॉस थिटा हा फॅक्टर इथे नाहीच आहे ना. LHS मध्ये तरी ऍटलिस्ट LHS मध्ये RHS असू शकते इक्वल, राईट साइड इक्वल असू शकते, पण LHS मध्ये कोणते फॅक्टर आहेत सगळीकडे 1 प्लस साइन किंवा 1 मायनस साइन. 1 प्लस कॉस किंवा 1 मायनस कॉस फॅक्टर आहे का याच्यामध्ये प्रूव्ह करायला? नाहीच आहे. त्यामुळं मग 1 प्लस कॉस जर फॅक्टर असेल, 1 मायनस कॉस जर फॅक्टर असेल आणि हे प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला कोणती आयडेंटिटी घ्यावी लागेल? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा घेणार का कॉस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा घेणार? जर 1 मायनस कॉस किंवा 1 प्लस कॉस पाहिजे असेल तर इथून सुरुवात करायचं. कळतंय का? आता तरी ऍटलिस्ट व्हिडिओ बंद केलाय तुम्ही आहे याचं सबूत देण्यासाठी माईक चालू करून बोला ना. बर, आता हे एक झालं. अजून एक रिझल्ट सांगा काय येईल. आपण साइन थिटा आपण काय घेतला, 1 प्लस कॉस थिटा घेतला. याच्याऐवजी अजून एक रिझल्ट कोणता घेऊ शकतो? साइन थिटा 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हा, याचा रेसिप्रोकल घेऊया नंतर का आताच करूया? आता नको. अगोदर साइन थिटा आपण हा 1 प्लस कॉस थिटा जो फॅक्टर डिवाइड केला याच्याऐवजी कोणता डिवाइड करूया? 1 मायनस कॉस थिटा कॉस. आणि मग राईटला कोणता राहील? राईटला इक्वल रेशो कोणता असेल? या रेशोच्या इक्वल कोणता रेशो? 1 प्लस कॉस थिटा अपॉन काय असेल? साइन थिटा. आणि मग दोघांचे ऍडिशन राईट साइड काय असेल? तर साइन थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय असेल? 1 मायनस कॉस थिटा प्लस साइन थिटा. आणि या दोघांचे रेसिप्रोकल म्हणजे पुढचे दोन रिझल्ट. याचा रेसिप्रोकल इथे खाली लिहितो मी. काय येईल? 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इज इक्वल टू राइट साइड साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा आणि इक्वल टू या दोघांचे ॲडिशन म्हणजे तोच रिझल्ट. 1 प्लस कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये साइन थिटा प्लस 1 मायनस कॉस थिटा. हा झाला वरच्याचा रेसिप्रोकल. एक प्रूफ. अजून एक शेवटचा प्रूफ हे येईल म्हणजे त्याचा रेसिप्रोकल घेऊया. 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा चा रेशो कोणाच्या इक्वल असतो? साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. आणि मग दोघांचे ॲडिशन 1 मायनस कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवायडेड बाय साइन थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा. ठीक आहे. हे ॲक्च्युली आपण किती एक्झाम्पल सॉल्व केले माहिती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 प्रूव्ह केले. 8 एक्झाम्पलचे प्रूफ बघितले. सगळ्याची सुरुवात इथूनच होते. तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये काय विचारलंय? 1 मायनस साइन 1 प्लस साइनचं प्रूफ असेल की इथून सुरुवात करायची. 1 मायनस कॉस 1 प्लस कॉसचं प्रूफ असेल तर इथून सुरुवात करायची. ठीक आहे. हे या आयडेंटिटी लिहिल्यात का अगोदर का लिहायच्यात? इथून हे लिहिलेलं आहे का लिहायचं आहे? बर, अगोदर हे लिहून घ्या. हे सगळं लिहा. डिस्टन्स ऑफ पी मगाच्या सर्कलनुसार डिस्टन्स ऑफ पी इज इक्वल टू 1. डिस्टन्स फॉर्म्युला वापरून हे झाला असेल तर हा रिझल्ट लिहा. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअरचे फॅक्टर 1 मायनस कॉस इंटू 1 प्लस कॉस कसे आले त्यासाठी हा फॉर्म्युला कुठेतरी लिहून घ्या की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. कुठे काय राहिलाच नको. सगळ्या गोष्टी मी सांगतोय. आणि मग हे झाल्यानंतर हे एका पेजवर बसणार नाही तुमचा. सुरुवात इथून करा. एकाने करा सुरुवात. काहीतरी इथून स्टार्ट करा किंवा हे घ्या अगोदर तुम्हाला आवडेल ते कुठलं तरी एक प्रूव्ह करा. सगळे रिझल्ट प्रूव्ह झाल्यानंतर दुसरं घ्या. त्याचे प्रूफ येतील. आणि असेच कोणाचे रिझल्ट बघायचे आहेत आपल्याला? सेक टॅनचे पण असेच रिझल्ट येतील आणि कोसेक कॉटचे पण असेच प्रूफ येतील.